जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 16 जानेवारी इसवी सन 1660 नेताजी काकांना आदिलशाही जिंकण्याचा आदेश। रुस्तम यजमानवर प्रचंड विजय मिळवून महाराज पन्हाळ्यावर आले आणि आदिलशाही जिंकण्यासाठी महाराजांनी नवीन मोहीम आखली। नेताजी काकांच्या नेतृत्वाखाली मराठी फौज पन्हाळगड उतरली आणि विजापूरकडे कूच केली। 16 जानेवारी इसवी सन 1666 पन्हाळगडावर पराभव। मिर्झा बरोबर तहानंतर महाराजांनी पन्हाळा जिंकायचे ठरवले आणि हल्ला केला। मात्र नेताजी काका यांची वेळेवर मदत न मिळू शकल्याने महाराजांचा पराभव होऊन 1000 माणसांची हकनाक कत्तल झाली आणि राजे संतापले। 16 जानेवारी इसवी सन 1678 ब्रिटिशांचे दक्षिण दिग्विजय मोहीम संदर्भात लिहितात। आपली जगज्जेता म्हणून प्रसिद्धी व्हावी या महत्वाकांक्षा नेत्यांनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना कोकणातील अत्यंत दुर्गम किल्ला जो रायरी तेथून निघून 20,000 स्वार व 40,000 पदाती घेऊन कर्नाटकवर गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेल्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या दैदिप्यमान यशावर संपूर्ण हिंदुस्थानीच नव्हे तर पाश्चात्य व्यापार समूहाची देखील नजर लागून राहिली होती। तसेच या स्वारीच्या यशानंतर हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर फार मोठे फेरफार होऊ शकतात असा कयास फिरंगी व्यापारी लावत होते। 16 जानेवारी इसवी सन 1680 औरंगजेबाने शहजादा अकबरास राजपुतांवर आणि चित्तोडवर हल्ला करण्यास पाठविले। आयुष्यभर ज्या मारवाडचा राणा जसवंत सिंह राठोड याने औरंगजेबाची सेवाच केली, जो इसवी सन 1678 मध्ये पेशावर येथे अफगाणिस्तान येथे होता, त्या स्वारीतच 10 डिसेंबर इसवी सन 1678 रोजी महाराणा जसवंत सिंह राठोड मारला गेला। राजपुतान्याच्या नियमानुसार महाराणा जसवंत सिंह राठोडचा मुलगा गादीवर बसणे अपेक्षित होते। मात्र जसवंत सिंहाचा मुलगा अजित सिंह हा अल्पवयीन असल्याने अजित सिंहाचा उत्तराधिकारी होण्याचा हक्क औरंगजेबाने डावलून मेवाडचे राज्य खालसा करण्याचे ठरविले व स्वतःच्या मर्जीतील लाचार अशा राणा इंद्रसिंह यास मेवाड नरेश म्हणून मान्यता दिली व जसवंत सिंहाचे राज्य खालसा करून औरंगजेबाने ते स्वतःच्या अंकित आणले। राजपुतांची कटकट कायमची बंद करावी, राजपुतांचा संपूर्ण नायनाट करावा असा विचार करून शाह आलम शहजादा अकबराला 40,000ची मनसब देऊन उदयपुराला राजपुतांचा बंदोबस्त करण्यास पाठविले। चित्तोडवर हल्ला करण्याचा हुकूम देण्यात आला। 16 जानेवारी इसवी सन 1681 शंभूराजेंचा राज्याभिषेक। किल्ले रायगडाने अनुभवला दुसरा छत्रपती सोहळा। वयाच्या 24व्या वर्षी युवराज शंभूराजेंच्या गळ्यात छत्रपती पदाची माळ पडत होती। सुमारे 6 वर्षानंतर किल्ले रायगडावर असा मोठा दरबार भरत होता। देशोदेशीचे अनेक दूत, स्वराज्यातील लाखभर असामी या सोहळ्यासाठी गडावर गोळा झाली होती। रायगडावर सप्तमहालापासून होळीचा माळ, राजदरबारात जगदीश्वर मंदिर ते पार काळ्या हौदापर्यंत गर्दी पसरली होती। अबोल किल्ले रायगड दुसऱ्यांदा हा सोहळा अनुभवत होता। 16 जानेवारी इसवी सन 1681 शहजादा अकबर औरंगजेबाकडून पराभूत। वडिलांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावून औरंगजेबास पराभूत करण्यासाठी बाहेर पडलेल्या शहजादा अकबराची गाठ अजमेर येथे औरंगजेबाशी पडली। शहजादा अकबराबरोबर यावेळी दुर्गादास राठोड देखील होता। मात्र या युद्धात दुर्गादास राठोडने पराक्रमाची शर्त करून सुद्धा शहजादा अकबरास पराजित व्हावे लागले आणि नुसतेच पराभूत नाही तर रणांगणातून पळ काढून औरंगजेबाच्या कोपापासून पळून रानावनाचा आश्रय घ्यावा लागला। शहजादा अकबराच्या नशिबी यानंतर रानोमाळ भटकणे आले होते। 16 जानेवारी इसवी सन 1691 पोर्तुगीजांप्रमाणे कोकणातील बंडखोर देसाई शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मोगलांविरुद्ध बिथरले। विशेषतः औरंगजेबाने शंभूराजेंना हालहाल करून ठार मारल्याने ते त्याच्यावर क्रोधाविष्ट झाले। मनेरी, साखळी, डिचोली, अलुंज, चंद्रवाडी वगैरे महालातील देसाई स्वामीचे राज्य, देव ब्राह्मणांचे विश्रामस्थान असे मानून मोगलांशी लढण्याकरिता राजाराम राजेंच्या
सैन्यात भरती झाले. फक्त वाडीकर भोसले हे मात्र पूर्वीसारखे छत्रपती घराण्याचे विरोधक म्हणून राहिले. गोव्याचा व्हिसेरेई दख्खनमधील राजकीय घडामोडींचा आढावा घेऊन दिनांक 16 जानेवारी 1691 रोजी पोर्तुगालच्या राजास लिहितो. 16 जानेवारी इसवी सन 1779 इंग्रजांची संपूर्ण शरणागती. 13 जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगाववर हल्ला चढवला. तो 14च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच होता. अखेर 16 जानेवारी 1779 नाना फडणीसांनी व महादजी शिंदेंनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांना 1773 पासून जिंकलेला सर्व मुलूक परत करायचा होता. तसेच मराठ्यांना युद्ध खर्चही द्यायचे मान्य केले.